काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर आरोप. राहुल गांधींनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर बरं झालं असतं, फडणवीसांचा टोला. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी. देवदत्त कामत करणार युक्तिवाद, तर धनुष्यबाण चिन्ह आम्हाला नाही तर कोणालाच नाही. धनुष्यबाण चिन्ह तातडीनं गोठवा, कपिल सिब्बल यांची मोठी मागणी. शिवसेना ठाकरेंचाच पक्ष, सिब्बल यांचा युक्तिवाद. काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले. गृहमंत्री अमित शहांची सडकून टीका. राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची द्वेषाचं राजकारण करत आहे, शहांचा घणाघात. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी आजपासून मराठी सक्ती. मराठी न येणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू. दादर आणि ठाण्यामध्ये आरटीओकडून कारवाई सुरू. मराठी न आल्यास परवाना निलंबित केला जाणार. मुलींचा हात धरला तर आम्ही मारणारच. मुंबईच्या साठे कॉलेज बाहेरील राड्यावरून अमित ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया. आमच्या नादी लागू नका, अमित ठाकरेंचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला इशारा. संजय शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतायत. मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप. सरकारनं उपोषणाची दखल न घेतल्यास मुंबईला जावं लागेल, जरांगेंचा इशारा. राज्यात तब्बल 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र. लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून 1.65 कोटींवर. लाभ घेणाऱ्या अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून अद्याप वसुली नाही. जेन झी पर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम. 1 दिवस 1 विद्यापीठ योजना राबवली जाणार. दररोज एक केंद्रीय मंत्री एका विद्यापीठात जाऊन जेन झींच्या समस्या जाणून घेणार. मुंबई महापालिका मुंबईकरांवर कराचा बोजा लादण्याच्या तयारीत. सांडपाणी शुल्क आणि पाणी करात वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशावर ताण वाढणार. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही चिमुकल्यांचं शिक्षण झोपडीतच. धुळ्यातील पीरपाणीमध्ये झोपडीत भरते जिल्हा परिषद शाळा. वीज आणि शुद्ध पाण्यासाठीही करावा लागतोय संघर्ष. नाशिकच्या सुरगाण्यामध्ये पावसामुळे जिल्हा परिषद शाळा जमीनदोस्त. विद्यार्थी शिकत असताना शाळेची इमारत कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप. त्यातल्या हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद. मुसळधार पावसामुळे दगडी पायऱ्या निसरड्या. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय. पुढील आदेशापर्यंत हरिहर गडावर पूर्ण वेळ प्रवेश बंदी. साखरेचा निर्यातदार भारत आता बनणार आयातदार. देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्याच्या नाजूक स्थितीनं बाजारात साखरेचे दर कडाडले. नव्या हंगामात इथेनॉल निर्मितीवरही सावट. रामदेव बाबांनी केलेल्या टीकेला कंगनाचं सडेतोड उत्तर. माझं तारुण्य किंवा बेडरूमचे स्वप्न पाहू नका, तुमच्यापेक्षा माझं कॅरेक्टर चांगलं. कंगनाचा हल्लाबोल. अमेरिका इराणमधील युद्ध शांत होताच युक्रेन आणि रशियामधील युद्ध पेटलं. रशिया आणि युक्रेनचे एकमेकांवर ड्रोन हल्ले. रशियाचा युक्रेनमधील पोलीस मुख्यालयावर हल्ला, तर युक्रेनचा रशियातील उफा येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला. हॉकी विश्वचषकामध्ये भारताचा पाकिस्तानवर 5-3 शानदार विजय. कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि अभिषेक यांचे प्रत्येकी 2 गोल. पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात.